नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. भाजपच्या मंत्र्यांचं चाललंय तरी काय अशीच म्हणण्याची आता वेळ आली आहे. कारण भाजपच्या नावाजलेल्या मंत्र्यांपैकी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती शहरातील किचन 365 पब अँड बार मध्ये गेल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बावनकुळेंचे पब मधले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहे. पालकमंत्री बावनकुळे अमरावती दौऱ्यावर असताना ते थेट 365 पब अँड बार मध्ये पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये हॉटेल बाहेर पालकमंत्र्यांचा ताफा उभा असल्याचे आणि यात त्यांची उपस्थिती असल्याचे दिसते. तसेच बावनकुळेंसोबत रवी राणा आणि इतर मान्यवर देखील उपस्थित असल्याचे दिसते. विशेष म्हणजे यात किचन 365 पब विषयी काही दिवसांपासून शहरात चर्चा सुरू होती. या ठिकाणी तरुण तरुणींचे गैरवर्तन सुरू असल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांनी या पब विरुद्ध मोहीम राबविली आहे. इतकेच नाही तर पोलिसांकडून धाडसत्र देखील सुरू आहे. अशा वादग्रस्त पब मध्ये पालकमंत्री बावनकुळे गेल्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने यंदा भाऊंची दहीहंडी उत्सव आणि लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या 17 ऑगस्टला न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे होणार आहे. दहीहंडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. तर लहान मुलांसाठी भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासातील महापुरुष ही वेशभूषा करायची आहे. हा कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. गोविंदा पथकासाठी प्रथम पारितोषिक 1,51,000 रोख रक्कम आणि 1 चषक आहे. तर 5 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांची वेशभूषेसाठी 5,000, 3,000, 2,000 अनुक्रमे 3 बक्षीस तर 10 उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 7972369045 या क्रमांकावर संपर्क करावा. चंद्रपुरातील सर्व दुकानदारांना आता फायर ऑडिट करणे चंद्रपूर महानगरपालिकेने सक्तीचे केले आहे. जी आस्थापने फायर ऑडिट करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून 1200 आस्थापनांना पालिकेने नोटीस बजावली आहे. शहरातील मोठ्या इमारती, मॉल, दवाखाने, हॉटेल यांना शासनाच्या अन्न परवान्यासह अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अग्निशमन यंत्रणेद्वारे मालमत्ता व जीवितहानी टाळता येते. मात्र शहरातील अनेक आस्थापना अशा गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याने आता मनपाने आस्थापनांना नोटीस पाठवणे सुरू केले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव घनश्याम गोविंदा उंदीरवाडे, वय वर्ष 52 असून सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी शेतातील काम आटपून घराकडे परत येताना हा हल्ला झाला. आज त्या शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला असून हा हल्ला इतका भीषण होता की मृताचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते. या घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. चंद्रपुरात सध्या महापालिकेकडून डेंग्यू सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ब्रीडिंग चेकर्सद्वारा दररोज 250 घरे तपासली जातात. यावेळी 5% घरे ही दूषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दुसऱ्या तपासणीत हीच घरे दूषित आढळल्यास त्यांना नोटीस बजावण्यात येईल व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. 2 वर्षांपूर्वी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्यूचे 265 रुग्ण आढळून आले होते. या मोहिमेत मनपाने नेमलेले 28 ब्रीडिंग चेकर्स, 32 ANM, 22 MPW व 170 आशा वर्कर सहभागी आहेत. तसेच स्वच्छता निरीक्षक यांचाही सहभाग आहे. नाकोडा गाव सध्या राजकीय अस्थिरतेतून जात आहे. गावात बाहेरील नेत्यांचा हस्तक्षेप सतत वाढत आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. परिस्थिती अशी आहे की येथे कधीही तणाव किंवा संघर्षाची परिस्थिती उद्भवू शकते. अलीकडे गावात भंगार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होत आहेत. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण अधिक तणावपूर्ण होताना दिसत आहे. राजकीय गटांमधील अंतर्गत संघर्ष आणि संघर्ष वाढण्याची भीती आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की सरपंच पदाच्या शर्यतीत काही लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे दिसून येते. ही स्पर्धा गावाच्या एकता आणि शांततेसाठी धोकादायक ठरत आहे.
हिंगणा येथील तुकडोजी नगरातील 24 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 6च्या सुमारास उघडकीस आली। विश्वास नरेंद्र मालेकर असे मृतकाचे नाव आहे, तर सुनील पवार असे आरोपीचे नाव आहे। सोमवारी सायंकाळी 6 वाजता विश्वास मालेकर याने धाब्यावर जातो असे आपल्या आईला सांगून निघाला, मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तुकडोजी नगर येथील हॉटेलच्या शेडमध्ये आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात विश्वास मालेकरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले। वणी रस्त्यावरील अवैध धाब्यांमुळे ही घटना घडल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। खून प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। संतप्त नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी धाबा बंद केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली। अखेर पोलीस निरीक्षक गाडे यांनी वणी रस्त्यावरील अवैध धाबा बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला। विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यात 12 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने मुलचेरा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुलचेरा तालुक्यातील दिना नदी आणि चाची नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अहेरी आगाराची अहेरी मुलचेरा नागपूर बस गेल्यानंतर इतर बसेस आणि तालुका मुख्यालयात अडकले आहे। दरम्यान नदी नाल्यावरून पाणी वाहत असताना कुणीही पूल ओलांडू नये असे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे। चंद्रपूर भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणात अनेक भाविक भक्त हे देव दर्शनासाठी जात असतात। त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर विभागामार्फत पुन्हा एकदा विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करूनच प्रवास करावा। आरक्षणासाठी MSRTCच्या अधिकृत संकेतस्थळावर www.msrtc गव्हर्नमेंट इन किंवा MSRTC बस रिझर्वेशन मोबाईल ॲपवर सुविधा उपलब्ध आहे। वयोवृद्ध, महिला, अपंग व विद्यार्थ्यांना शासनमान्य सवलत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी ईमेल dotchen34@gmail.com येथे जावे। भाविकांनी या विशेष दर्शन बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर आगार विभागाने केले आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।